नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तसंही आपण स्वामींकडे काही मागितलं आणि स्वामी ते आपल्याला देणार नाहीत असं होत नाही. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खास अनुभव शेअर करणार आहे. हा अनुभव आहे मला आलेल्या पहिल्या श्री स्वामी समर्थांच्या अनुभूतीचा. 2021 साली आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. त्यावेळी कोरोना काळ चालू होता, त्यामुळे तेव्हाची परिस्थिती कशी होती ते तुम्हाला माहीत असेलच. माझं लग्न झालं 2019ला. लग्नाआधी श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटला मी 2दा गेली होती, पण मला स्वामींबद्दल फारसं असं काही माहिती नव्हतं. मग पुढे जेव्हा आम्ही मुंबईमध्ये 2021ला अहोंची ट्रान्सफर झाली म्हणून राहायला गेलो. मुंबईमध्ये राहत असताना माझी फर्स्ट प्रेग्नन्सी चालू होती. त्या प्रेग्नन्सीच्या काळात मी मोबाईलवर भक्तिगीत ऐकायचे. बाळासाठी चांगलं असतं म्हणून प्रेग्नन्सीमध्ये आपण अशी भक्तिगीते ऐकतोच. एक दिवस असंच मी श्रीकृष्णाचे भक्तिगीत ऐकत होते, तेव्हा माझ्या मोबाईल स्क्रीनवरती श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 11 वेळा असं पण एक भक्तिगीत आलं. मी तो मंत्र लावला. तारक मंत्र एकदाच ऐकल्यावर मला तो आवडला आणि तिथून मी डेली माझ्या संपूर्ण प्रेग्नन्सीच्या टाईममध्ये रोज अर्धा तास तो तारक मंत्र ऐकायचे. काही काळाने माझी डिलिव्हरी डेटसुद्धा जवळ आली. माझी डिलिव्हरी डेट 30 जुलै 2022 होती आणि 11 जुलै 2022ला मला डिलिव्हरीच्या कळा चालू झाल्या. 12 जुलैला बेंदूर होता. घरचे, आजूबाजूचे सगळे बोलत होते की बेंद्राच्या मुळावर डिलिव्हरी व्हायला नको, बाळासाठी आईसाठी चांगलं नसतं. त्यावेळी हे सगळं ऐकल्यानंतर माझी मनस्थितीच बिघडली. मनामध्ये खूप भीती होती आणि त्या दिवशी 12 तारखेला मी जेव्हा तारक मंत्र ऐकत होते, तेव्हा मनोमनी मी स्वामींना फक्त एवढं बोलले की स्वामी सगळं व्यवस्थित पार पडू देत. तेव्हा स्वामींनी माझी ती हाक ऐकली आणि 13 जुलै 2022 रोजी गुरुपौर्णिमेला मला स्वामींची कृपा झाली. स्वामींनी मला आशीर्वाद म्हणून गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कन्यारत्न दिले. या कन्यारत्नाच्या येण्याने आमचं जीवन सुखमय झाले. ते म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी, अगदी तसंच काहीसं. अशा प्रकारे स्वामींची कृपादृष्टी गुरुपौर्णिमे दिवशी मला झाली. आणि हे कन्यारत्न म्हणजे माझी मुलगी श्रीषा, जिला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता. आज या अनुभवाला 4 वर्षे पूर्ण होतात आणि खरंच स्वामींना एकदा मनापासून हाक मारली तर ते नक्की ऐकतात.